इचलकरंजीतील बालविवाहाचा एक प्रकार उघड झालाय। अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पाडलं आणि मर्जी विरोधात शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी मुलीचे वडील, आजी यासह 5 जणांच्या विरोधात इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तर पीडितेचा पती अभिषेक मगदूम याला न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। शिरोळ तालुक्यातील दानोळी इथं रोहन पाटील राहतात। त्यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये आपल्या अल्पवयीन मुलीचं लग्न अभिषेक मगदूम याच्याशी लावून दिलं। त्यावेळी मुलाचे आई वडील उपस्थित होते। त्यानंतर डिसेंबर 24 ते ऑगस्ट 25 या कालावधीत अभिषेक मगदूमनं त्या अल्पवयीन मुलीच्या मर्जीविरोधात शारीरिक संबंध ठेवले। अखेर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनुसार वडील रोहन पाटील, आजी राजमती पाटील यांच्यासह किरण मगदूम, सविता मगदूम, अभिषेक मगदूम या 5 जणांच्या विरोधात इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। त्यापैकी पती अभिषेक मगदूमला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। एकीकडे अनेक मुलींची लग्न वयाच्या 30पर्यंत होत नाहीत, तर दुसरीकडे इचलकरंजीत बालविवाहाचा प्रकार उघड झाल्यानं हा एक चर्चेचा विषय बनलाय।